हॅलो नमस्कार, मी आहे प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच आजच्या मेनूमध्ये. तर मी आज आजच्या मेनूमध्ये काय बनवते तर आता घरामध्ये अवेलेबल असणारा गव्हाच्या पिठाचा शिरा. अगदी हेल्दी आहे आणि तो कोणालाही पटकन जमेल असा आहे. सो रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझी रेसिपी फॉलो नक्की करा. तर मी सगळ्यात आधी काय घेतलंय, पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलंय आणि आणखी 1 वाटी पाणी घेतलंय, म्हणजे असं 2 वाटी पाणी घेतलंय. आणि त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर आणि पाण्याचा पाक करायचा नाहीये, फक्त साखर आणि पाणी मिक्स होऊ द्यायचंय, छान एक उकळी फुटून द्यायची आणि छान याचा गोडसर पाणी आपण म्हणू शकतो असं रेडी करायचंय. जास्त पाक करायचा नाहीये आपल्याला, नॉर्मल पाणी आणि साखर मिक्स होईपर्यंत, पाण्याला छान उकळी येईपर्यंत ठेवायचंय. आणि आता मी एकीकडे कढई ठेवते. आपण ज्या वाटीने पाणी साखर त्याचं माप घेतलं तीच वाटी मी अर्धी तूप घेतली. हा शिरा तुपातच करा, अगदी सुंदर लागतो. आणि तूप नसेल तर ऑप्शनला तुम्ही तेलही वापरू शकता. सो मी त्या अर्धी वाटी तूप घेतले. तूप छान वितळून द्यायचे आणि त्याच्यामध्ये घरचं आपलं गव्हाचं पीठ ज्याने आपण चपात्या करतो ते गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान पीठ लालसर होईपर्यंत भाजायचे. व्हाईट दिसलं नाही पाहिजे, छान असं मऊसूत लाल होईपर्यंत भाजायचे. पिठाला छान तूप सुटेस्तवर भाजायचे. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची, जास्त हाय करायची नाही, तर पीठ जळून जाईल. आणि छान तूप सुटेस्तवर आपण ते पीठ आणि तूप भाजून घेणार आहोत. While rivers whisper truth as they flow down. साखर आणि पाण्याचं जे मिश्रण केलं होतं ते टाकायचं आणि पाणी टाकताना केअरफुली, कारण ते खूप गरम असतं. आणि गॅसची फ्लेम हाय करायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळीकडून हलवत राहायचं, नाही तर त्या पिठाच्या गुठळ्या होऊन जातील आणि मग ते व्यवस्थित टेस्टी नाही लागणार. छान मिक्स करून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे कंटिन्यू. तुम्ही बघू शकता पिठाच्या आणि पाण्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. हे असं छान मिक्स करत राहायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं त्याला हलवत राहायचं. गॅस कमी करायचा आहे. आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपण छान परतवल्यानंतर मस्त असं त्याला तूप सुटलेलं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स असेल तरी तुम्ही टाकू शकता. आणि थोडीशी विलायची पावडर सुद्धा टाका, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. साधा सिंपल सुद्धा खूप टेस्टी लागतो. सो रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी